नमस्कार मित्रांनो. तुमच्या अद्रकेमध्ये जर अशा प्रकारे जर करपा दिसत असेल आणि तो एकदा दोनदा स्प्रे घेतल्यानंतर जात नसेल, तर काय करा, असं एक झाड आणा, उपटा आणि त्याला पाण्यामध्ये चांगलं धुवून घ्या. याचे प्रामुख्याने 2-3 कारणं असतात. मुख्य 2 कारणं सांगतो तुम्हाला. एक तर नेमॅटोड असेल किंवा मग कंद सडत असेल खालून. आपण बघू याला काय होते तर. हा बघा मित्रांनो, याला जे आहे तर याच्या मुळांमध्ये गाठ वगैरे बघू आपण. गाठा वगैरे दिसत नाहीये, परंतु काही जुन्या मूळ आणि काही नव्या मूळ दिसत आहे. हे बघा मित्रांनो, हे असं आहे. हा कशाचा प्रकार आहे, ज्यावेळेस आपण बियाणं ठेवतो आणि अद्रक पीक लागवड झाल्यानंतर बऱ्याच दिवस त्याला पाणी दिलं जात नाही किंवा प्रॉपर त्याला पाणी भेटत नाही, तर जो कंद जो असतो, तर त्या कंदाने जो टेम्परेचर खाल्ला, तर त्या टेम्परेचरमुळे असं कंद सडत असतो बघा ह्या प्रकारे. आता एक साईड याची चांगली आणि एक साईड खराब आहे. ठीक आहे. तर याला जास्त घाबरायचं काही नाही. याच्यासाठी काय करायचं, 2-3 प्रकारचे औषध सांगतो, हे याला सोडा, निश्चित तुमचा प्लॉट क्लिअर होईल. याच्यासाठी तुम्ही बायरचं एलिएट किंवा धानुका कंपनीचं विटावॅक्स किंवा मग UPL कंपनीचं कुप्रोफिक्स अशा प्रकारचं बुरशीनाशकांचा वापर करा. निश्चित तुमचं हा कंद सडणे जे आहे एकदम ओके होऊन जाईल. याच्यामध्ये एक कॉम्बिनेशन सांगतो तुम्हाला. जर याने पण जर तो ठीक नाही झाला, तर एक शेवटचं कॉम्बिनेशन सांगतो. मेटालिक्झिल 35%, अर्धा किलो एका एकरला, 10 स्टेप्टोसायक्लिनच्या पुड्या आणि त्याच्यामध्ये 20% वालं क्लोरो 1 लिटर एकरी, असा डोस द्या तुम्ही. 100% निश्चित यानं हे सड थांबून जाते. बाकी दुसऱ्या कोणत्याही औषधीने हे थांबत नाही मित्रांनो. चांगल्या ब्रँडेड कंपन्यांचं अद्रक पिकासाठी औषध वापरा, त्यांनीच ही सड थांबते. धन्यवाद.